आपण दररोज जुमदेव बाबांना आणि वाराणसी आईला नमस्कार करतो. त्यांच्याकडे सुख, शांतता आणि आशीर्वाद मागतो. पण बाबा नेहमी एक गोष्ट सांगतात. देव फक्त मंदिरात नाही. देव आपल्या घरातच असतो. तो देव म्हणजे कोण? तो म्हणजे तुझी आई आणि तुझे वडील. आई म्हणजे जिवंत देवी, जी तुझ्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करते. तिच्या हातांनी बनलेला पहिला घास म्हणजे प्रसादच. तिचं हसणं म्हणजे आशीर्वाद. आणि तिचे अश्रू म्हणजे प्रार्थना. वडील म्हणजे निःशब्द देव, जो दिवसभर मेहनत करतो, थकतो, पण संध्याकाळी घरी परतताना हसून विचारतो, बाळा, जेवलास का? हीच त्याची पूजा आहे. हेच त्याचं देवत्व आहे. आपण जुमदेव बाबांचे भजन गातो, वाराणसी आईच्या चरणी नमतो. पण आपली आईवडील दररोज आपल्यासाठी जे करतात, त्यांचं आपण कधी आभारही मानत नाही. बाबा सांगतात, जो आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो, तोच ख्या देवाचा भक्त आहे. त्यांचा आशीर्वाद म्हणजेच खरा प्रसाद, जो आयुष्य बदलून टाकतो. म्हणून मित्रांनो, जुमदेव बाबा आणि वाराणसी आईप्रमाणेच आपल्या आईवडिलांनाही नमस्कार करा. त्यांच्या सेवेत दिवसातून एक क्षण घालवा. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणताही देव प्रसन्न होत नाही. लक्षात ठेवा, जुमदेव बाबा मार्ग दाखवतात, वाराणसी आई ममता शिकवते, आणि आपल्या आईवडिलांचं प्रेम म्हणजेच परमात्म्याचं खरं दर्शन. सेवकांनो, आवडला तर माझ्या लाडक्या बाबाला एक लाईक नक्की करा. नमस्कार सर्वांना.